नमस्कार. आम्ही सगळे बारामती कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थिनी आहोत. आम्हाला ग्रामीण कृषी कार्यानुभवाच्या अंतर्गत दहिगाव हे गाव देव सावंत, मुक्कामपूर दहिगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी शेतीची सुरुवात करताना मी आधी ट्रॅक्टर चालवत होतो. नंतर असं ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्यांच्या चालवत असताना एक नवीन अनुभव भेटायचा. प्रत्येक शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर घेऊन गेलं की नवीन काहीतरी आपल्याला टेक्निकल तिथं भेटायचं बघायला. मग ती आपण आयडिया वापरायचो आपल्यात. तुम्हाला फुल शेती करायची ही संकल्पना कशी सुचली? नाही, ह्याच्या अगोदर मी झेंडू करत होतो. झेंडू करत करत आमचे मित्र झेंडूच असायचा, आंतरपिकं दुसरे आम्ही करायचो. मग आता म्हटलं थोडं फुलाच्या शेतीत वेगळं थोडं काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही शेवंतीचं नवीन आंतरपीक घेतलं ह्याच्यामध्ये, पिरूमध्ये. ही शेवंतीचं आता आम्ही फर्स्ट टाईमच शेवंती घेतली. ह्याच्या अगोदर आम्ही 10-15 वर्षापासून झेंडू घेत होतो. म्हणजे असं माडा बी करायचो आणि आंतरपीक म्हणून दुसऱ्या पिकात बी करायचो. मग ती झेंडूचं बी आहे, झेंडू बी ठेवतोय. पण आता ही स्पेशल ही वाण आता इथून पुढं आता ही कंटिन्यू ठेवायचा. 1 एकर आपल्याला कसा लेबर कंटिन्यू शेतात लागते. मग लेबरला बी दुसरं काम अडवून धरण्यासाठी ही फुलांचं. तर काका, ह्यात 1 एकरामध्ये तुम्हाला किती रोपं लागली? 1 एकरामध्ये आपण पेरूमध्ये आंतरपीक घेतले. मधल्या पट्ट्यामध्ये साधारण 4000 रोपं गेले त्याला. 2000 पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो 2000 अशी 4000 रोपांची लागवड केली. निम्यापासून पलीकडं येलो आणि व्हाईट असे 2 व्हरायटी केल्या. आणि तुम्ही जे शेवंती लावली तेव्हापासून पाण्याचे आणि खतांचं नियोजन कशा प्रकारे केलं होतं? ड्रीपद्वारे सगळं मल्चिंग पेपरवरती आपण बेड सोडून बेसळ डोस शेणखत टाकून रोटावेटरनं कालवून घेतलं वरचेवर आणि पेपर हातरून घेतला. ड्रीप ही चेक करून मग नंतरनं 1.25 फुटावर होलं मारले जिगजॉग पद्धत आणि मग शेवंतीची रोपांची लागवड केली. तुम्ही फुल शेती केली तर ह्याच्या खूप प्रमाणात किडे येतात ना, तर मग तुम्ही ह्याचं नियोजन कसं करता? ह्याचं कसं असतं, ज्यावेळेस वातावरण चेंज होईल, आभाळासारखं वातावरण राहील त्यावेळेस आळी पडते. मग आळीचा हात घ्यायचा. चिकटा म्हणा, मवा म्हणा, आता ही थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसात त्याला चिकटा वगैरे पडतो. मग ह्याचं स्प्रे घ्यावं लागते. अधूनमधून 1-5-6 दिवसातून स्प्रे घ्यायचा. मव्यासाठी, चिकट्यासाठी म्हणा, आळीसाठी. आळी आपण फुलं तोडताना आळ्या दिसतात कुठं कुठं. मला सांगा की उत्पन्नाची सुरुवात कधीपासून होते व किती महिन्यांपर्यंत आपण ह्याचं उत्पन्न घेऊ शकतो? ही साधारण एक अडीच महिने तर फुल चालते. म्हणजे आपण कारण ही फर्स्ट टाइम केल्यामुळे ह्याला कसं आहे, 2.5 महिने फुल चालतं. म्हणजे असं कंटिन्यू तोडं. मग आता आम्हाला ही तोडायला उरकत नाही. हे जर म्हणजे किचकट आहे, जसं गवारीच्या शेंगा लेबर तोडतात ते उरकत नाही, तसंच आहे ही. लय जोरात तोडावं तर ती ठांप मोडतात, उपसून येतात. म्हणून ह्याला लय नाजूक हातानं फुलं तोडून घ्यावं लागतं. आणि उत्पन्न चालू झालेलं आता ह्याचा 6वा तोडा आहे. ही आत्ताशी हे भारलं आहे जास्त. म्हणजे आत्ताशी फुलं ह्याची जास्त, जसं आपण फुलं तोडल तसतशी पाठीमागच्या काळ्या उमलत राहतात. आणि ह्याला खालून आपण खत मटेरियल ही ड्रीपमधून देतोय आणि स्प्रे बी घेतोय कंटिन्यू. म्हणजे अंदाजे किती दिवसाच्या अंतरानं तुम्ही तोडे घेता? 2.5-3 महिने झाले लावले. तर काका, या शेवंतीच्या फुलांना मार्केटमध्ये किती प्रमाणात मागणी आहे? नाही, कसं असतं, आता मार्केटमध्ये प्रमाणात फुलं आली व्यवस्थित तर मार्केट चांगलं राहतं. जास्त आवक वाढली तर मार्केट रिवर्स येतं. म्हणजे ही कुठलं अगदी भाजीपाल्यापासून असू द्या. मग आता कसं आहे, ही मापातच आहे म्हणायचं. 40-45 रुपये ही रेंज चाललेली आहे आता शेवंतीला. आणि ही आम्हाला इथून पुणे गुलटेकडीला आम्ही पाठवतो. कारण इथं जवळ मार्केट एवढा उठाव होत नाही, जास्त प्रमाणात फुलं निघतात. आपली 15-20 कॅरेट जर दिसाड तोडायचं म्हटलं तर इथं नातेपुतेसारख्या बारामतीसारख्या ठिकाणी एवढं, आपण बारामतीला बी झाले चालू मार्केट, पण इथं काय. तर काका, आपण जर हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी केली तर त्यानंतर आपल्याला हे ग्रेडिंग आणि पॅकेजिंग कसं करता तुम्ही? ही कसं आहे, आम्ही अगोदर पहिले 1-2 तोडा आम्ही कॅरी बॅगमध्ये पाठवत होतो, 10 किलो 15 किलोनं. पण इथून पुण्याला जास्त प्रत्येक तरकारी गाडीवाले काय करतात, आदळ आपट फुलांची होती. मग ती फुलं खराब होतात कॅरी बॅगमध्ये. मग 2 तोड्याचं आम्हाला तिथून फुलं गरम झाली, खराब झाली म्हणून असं मेसेज आलं. मग आम्ही नंतरनं कॅरेटमध्ये पाठवायला लागलो खाली.